आज मी नाश्ता बनवते. तर इथं बटाटे मी शिजवून किसून 3 बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यासाठी पोहे घेतलेत, रवा घेतला आहे. आता ते मिक्सरला हे पोहे मी चांगले पुसून सुक्या कपड्याने घेतलेले आहेत. आता हे मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा असं बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये. आता हे इथं काढ सोड. असं दाखव जरा. असं दाखव. असं त्याच्यासाठी गाजर घेतले, कोबी घेतले, शिमला मिरची घेतले, टोमॅटो घेतले, कोथिंबीर आणि 2 लाल मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या. आता हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये एक मिक्स करून घेऊ. आता हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, हे चिली आणि हे मीठ आहे, शेंदा मीठ हे 1 चमचा टाकू आणि लिपले 1 चमचा टाकले. आता हे सगळं एक मिक्स करून घेऊ. आणि 1 चमचा मीठ टाकू, सफेद मीठ. आणि हे सगळं आता हाताने एक मिक्स करून घ्यायचं. काळं मीठ टाकलंय ना, भारी वास चाललाय त्याचा, मस्त दिसतंय. खायला पण एकदम असं चविष्ट. हे बघा असं सगळं मिक्स करून घेतलेले, पूर्ण सगळ्याचा एक जीव करून घेतलंय. आता याचं आहे ना, ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी काढून ठेवते. ह्याच्यामध्ये लय टेस्टी लागतं हे नाश्ता आता बनवायला. सगळं आहे ना, शिमला मिरची आहे, फुला कोबी आहे, गाजर आहे, सगळं काय घेतलंय. आता हे सगळं थोडा टाईम भिजत ठेवू. हे बघा आता सगळा मिक्स झालेलं आहे. आता तुम्हाला ना कसं बनवायचं ते बनवून दाखवते. असा गोळा घ्यायचा असं आणि असा उंडा बनवायचा आणि त्याला असं हाताने गोल करायचा. हे बघा असं असं. आणि हा साचे, ह्या साच्याने त्याला मध्यभागी ठेवून एकदम असं दाबायचा. ह्या ताटामध्ये घेते मी आणि असं दाबून दाखवते. हे बघा असं दाबून एकदम गोल हे करायचं आणि हे साईडचा भाग आहे ना, हा असं काढून घ्यायचं, पूर्णपणे असं काढून घ्यायचा. आणि एकदम अलगद असं वरती उचलून घ्यायचं. बघा कसा मस्त एकदम बदामाचा शेप आलाय त्याला. आता मी सगळे असेच बनवून घेते. हे बघा असे बनवून झालेले आहेत. हे बघा आता यांची फ्राय करू. मध्ये मी थोडं इथे कढईमध्ये मी थोडं तेल टाकलेले, त्याच्यामध्ये मी असे भाजून घेऊ सगळे.
हे बघा असे सगळे चांगले असे भाजून घ्यायचे. हे बघा भाजून द्यायचे असे सगळे. आणि मग नंतर चांगले भाजले ना का मग पलटी करून घ्यायचे. आता आपण पलटी करून घेऊ यांना. चमचेच्या सहाय्याने पलटी करायची यांना, झाऱ्याने नाही एवढं करता येणार. आणि चांगले असे भाजून द्यायचे. हे बघा सगळे असे पलटी करून घेतलेले आहेत. आता इकडची बाजू भाजून घेऊ चांगले. हे बघा असे भाजलेले आहेत. आता यांना एका प्लेटीमध्ये चमचेच्या सहाय्याने काढून घेऊ. हे बघा असं काढून घ्यायचं. अजिबात त्याला तेल राहिलं नाही, काय नाही. एकदम असे कुरकुरीत असे झालेले आहेत. तयार आहे आपला बटाट्यापासून बनवलेला नाश्ता. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.